गुड आफ्टरनून एव्हरीवन. डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझं नाव अबू शेख आहे. मी इंडियन सोसायटी शिकवत असतो इथं. आपण राज्यसेवा मेन्स जे आहे 2025 त्याच्यासाठी आपण काही UPSC मेन्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण बघणार आहोत. आणि हे का, कारण की आपल्याकडे पहिल्यांदाच हा पॅटर्न लागू होतोय, स्क्रिप्ट पॅटर्न. तर त्याच्यामध्ये आपल्याला सोशल इश्यूज किंवा सामाजिक समस्या किंवा इंडियन सोसायटी पण म्हणतात, तर तो जो भाग आहे त्याच्यामध्ये असलेले जे काही PYQ UPSCला विचारण्यात आले होते त्यातले काही आपण आता डिस्कस करणार आहोत. ठीक. तर आपण सुरुवात करूया. आणि आपण इथं तुम्हाला हळूहळू गोष्टी कळेल की कसं आपण अप्रोच वगैरे करायला हवं. जे काही आन्सर वगैरे आपला आहे, क्वेश्चन विचारले आपल्याला, तर त्याची पातळी वगैरे आणि कसं त्याला आपण, सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट काय असते कोणत्याही प्रश्नामध्ये, ते आपल्याला समजणं. प्रश्नाची काय डिमांड आहे, डिमांड ऑफ द क्वेश्चन. नो, फर्स्ट थिंग इज वी शुड नो द डिमांड ऑफ द क्वेश्चन. त्याच्यानंतर आपल्याला ते टॅकल करता येईल. मग ते कशा प्रकारे करायचं ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आपल्या इथं आपण पहिलाच प्रश्न घेतोय, जे म्हणजे न्यूजमध्ये पण खूप जास्त आहे सध्या, काही जे काही चालू आहे सध्याच्या घडीला भारतामध्ये. तर त्यामध्ये आपण बघतो की न्यूजमध्ये पण खूप जास्त चर्चेत आहे हा मुद्दा लग्नासंबंधीचा. ठीक आहे. तर मग ते डेथ वगैरे तुम्ही पाहिलं असेल न्यूजवर. तर ते सोनम काय ते रघुवंशी वगैरेचाच केस आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजते की विवाह संस्था जी आहे त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह थोडेसे निर्माण होऊ लागले आता. तर त्याच्यावर 2023लाच एकदा प्रश्न विचारला होता UPSCला. ते ग्लोबलायझेशन नावाचा जो घटक आहे आपल्या याच्यात, एक तर फॅमिली सिस्टम आहे, भारतीय सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी असा जो एक मुद्दा आहे सिलेबसमधला, आणि त्याला अनुसरूनच मग ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट, जागतिकीकरणाचा काय प्रभाव पडला भारतीय समाजावर, तर त्याचा एक मुद्दा आहे, त्याला धरूनच हा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये काय विचारलं होतं बघा की डू यू थिंक मॅरेज इज अ सॅक्रमेंट ॲज अ सॅक्रमेंट इज लुझिंग इट्स व्हॅल्यू इन मॉडर्न इंडिया. म्हणजे भारतीय जे समाज आहे आधुनिक भारतात, विवाह ही एक संस्था आहे, म्हणजे ती संस्कार म्हणजे काय, ती एक पवित्र संस्कार म्हणून मानल्या जाते आपल्या इथं. तर ते स्वतःचं महत्त्व गमावत आहे का भारतीय आधुनिक भारतामध्ये, ते स्वतःचं महत्त्व गमावत आहे का, याच्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. आता मग आपल्याला सगळ्यात पहिलं गोष्ट हे करणं गरजेचं आहे, जेव्हा आपण इंट्रोडक्शन वगैरे करू तर आपल्याला हे माहीत आहे की भाई हे विवाह आहे, विवाह संस्था आपल्या इथं पवित्र मानण्यात येते ती, आहे ना, ती एक संस्कार आहे आपल्या इथं. तर हिंदू ट्रॅडिशन आहे. तर इंट्रोडक्शन आपण जेव्हा याचं सुरू करू तर त्याच्यामध्ये एक गोष्ट येईल की हिंदू ट्रॅडिशन जी आहे, राईट, भारतीय समाज. तर भारतीय समाज एक पारंपरिक समाज आहे. मग त्याच्यामध्ये पण थोडं आणखी डीपमध्ये गेलो आपण तर हिंदू ट्रॅडिशन जे आहे, हिंदू ट्रॅडिशननुसार विवाह काय आहे, विवाह इज अ सॅक्रेड बॉन्ड. सॅक्रेड बॉन्ड, सॅक्रेड बॉन्ड म्हणू आपण त्याला. सॅक्रेड बॉन्ड येतो, राईट. म्हणजे काय, एक पवित्र बंध आहे तो, पवित्र बंध. ठीक आहे, पवित्र बंध आहे. आणि ते पवित्र बंध असल्या कारणानं काय मग याचं, की त्याचं महत्त्व खूप जास्त आहे आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे. ते म्हणजे जन्मोजन्मो का साथ, हां, 7 जन्मो का साथ असं म्हणतो आपण, राईट. 7 जन्मासाठी एकच व्यक्ती असेल तुमच्यासोबत. तर म्हणजे त्याचं पवित्र एवढं महत्त्वाचं आहे की ते मृत्यूनंतरही तुम्ही त्याच व्यक्तीशी बांधील राहाल, अशा प्रकारे ती एक पवित्र संस्था मानण्यात येते, राईट. परंतु काय होतंय मग आता, काहीतरी फॅक्टर्स आहेत, हे आपल्या इंट्रोडक्शनमध्ये ह्या गोष्टी येतील की आपण काय, इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन इन इंडिया, राईट. आणि त्याचं महत्त्व काय आहे, बिकॉज इट इज पवित्र बंध आहे. दुसरं काय, आणखी याला आपण इंट्रोडक्शनमध्ये आणखी एक गोष्ट ॲड करू शकतो की इट इज लिगलाइज्ड, है ना, लिगलाइज्ड आहे. लिगलाइज 2 पद्धतीनं आहेत. लिगलाइज्ड आहे सोशली ॲक्सेप्टेड येते, सोशली ॲक्सेप्टेड, सामाजिक मान्यता प्राप्त आहे, त्याला सामाजिक मान्यता प्राप्त आहे. सामाजिक मान्यता प्राप्त आहे, कायदेशीररित्या ते पण काय आहे, ॲक्सेप्टेड आहे, ते लिगल कायदेशीर पण आहे आणि सामाजिक मान्यता पण आहे विवाह या संस्थेला, राईट. आणि आपल्या इथं विवाह काय म्हणतो आपण, जेव्हा विवाहाबद्दल बोलत असतो तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जे विवाहाबद्दल जेव्हा आपण बोलतो, राईट, ते विवाहाबद्दल बोलत असताना आपल्याला लक्षात येते, विवाहाबद्दल बोलत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असते की काय, की विवाह आपल्या इथं फक्त 2 व्यक्तीमध्ये नसतो तो, राईट. तर 2 व्यक्तीमध्ये नसेल विवाह आपल्या इथं, तर ते 2 कुटुंबामध्ये असतो तो, राईट. मॅरेज बिटवीन 2 फॅमिलीज, असं आपण ऐकलं असेल कधी ना कधी तुम्ही आयुष्यात. तर ते ही गोष्ट तिथं आहे. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आपल्या इथं मानलं जातं, त्याला सेक्रेट पण म्हणतात, तर ते सेक्रेट मानलं जातं आपल्या इथं. तर ह्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये यायला पाहिजे की 2 कुटुंबामधलं एक पवित्र बंधन आपण म्हणू, त्याला बंध आहे तो, तर ते आहे. ठीक. नंतर नेक्स्ट जर आपण
बॉडीमध्ये काय आपण लिहायचं याच्याबद्दल. तर त्या बॉडीमध्ये जर सांगायचं झालं, बॉडीमध्ये आपल्याला काय सांगता येईल की कोणकोणते असे फॅक्टर्स आहेत, राईट, कोणकोणते फॅक्टर्स आहेत, कोणत्या अशा बाबी आहेत ज्याच्यामुळं काय होतंय, फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डिक्लाइन ऑफ मॅरेज. मॅरेज जी आहे त्याचं व्हॅल्यू डिक्लाइन होतोय, तर त्याच्यासाठी कारणीभूत घटक कोणते आहेत, त्याच्याबद्दल चर्चा करणं आपल्याला गरजेचं आहे. बॉडी जी असेल आपली आन्सरची बॉडी, राईट, तर त्याच्यामध्ये ती चर्चा करणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपल्याला एकदमच नुसतं डिस्कस करण्यापुरतं जर सांगायचं झालं तर आपल्या इथं आपल्याला काही घटक कोणते घटक महत्त्वाचे आहेत त्यासाठी, तर आपल्या इथं जागतिकीकरण जे आहे, ग्लोबलायझेशन, तर ते त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. दुसरं आहे नागरिकीकरण, ठीक आहे, नागरीकरण. त्याच्यानंतर आधुनिकीकरण जे होतं आहे हळूहळू, आधुनिकीकरण म्हणण्यापेक्षा मी त्याला शब्द वापरेल पाश्चिमात्यकरण, राईट, कारण आधुनिकीकरणामध्ये पण व्हॅल्यूज वगैरे ह्या सिस्टम असतं त्याच्यामध्ये, पूर्णपणे चेंज होत नाही. पण अंधानुकरण जे आपण म्हणू त्याला, तर ते पाश्चिमात्यकरण असेल ते, ठीक आहे. तर आधुनिकीकरण किंवा पाश्चिमात्यकरण ह्या गोष्टी काय आहेत, त्याला इम्पॅक्ट करता येते, प्रभाव पाडता येते कशावर, लग्न या संस्थेवर ते प्रभाव पाडण्याचं काम करतात. तर हे काही कारणीभूत घटक आहेत त्याला. मग आता खरंच आपल्याला बॉडीमध्ये काय डिस्कस करायचं आहे की खरंच मॅरेज जे आहे त्याचं स्वतः जे व्हॅल्यू आहे मॅरेजचं, ते व्हॅल्यू डिक्लाइन करतं आहे का, राईट, त्याचं महत्त्व कमी झालं आहे का. तर महत्त्व कमी झालं आहे का हेच त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलं होतं की खरंच त्याचं महत्त्व कमी झालं आहे का, तुम्हाला काय वाटतं, राईट. तर तुम्हाला काय वाटतं, तर दोन्हीकडून आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असतं. एका बाजूने आपल्याला आर्ग्युमेंट देऊ आपण की खरंच याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. मग कोणकोणते मुद्दे असे दर्शवतात याची जी मूल्य आहे ते कमी झालेलं आहे, लग्न ही संस्था ढासळत चालली आहे समाजामध्ये, तर ते आपल्याला इथं बघायचं आहे, महत्त्व कमी. आणि दुसरा एक पॉईंट हे झाल्यानंतर आपल्याला सांगावं लागेल की महत्त्व कमी झालेलं नाही. ते दोन्ही बाबी ह्या आन्सरमध्ये तुमच्या येणं गरजेचं असतात, राईट. तर आता सगळ्यात पहिलं काय महत्त्व कमी झालेलं आहे त्याचं काय उदाहरण आपण सांगू, तर त्याचं पर्पज चेंज होऊ लागले, चेंजिंग पर्पज ऑफ मॅरेज. आपण ज्याच्यासाठी लग्न करत होतो ती गोष्ट काय होऊ लागली, आता चेंज होऊ लागली इथे, राईट, चेंज होऊ लागली. आता जर सांगायचं झालं तर आधी जे लग्न वगैरे संस्था आहेत त्याचा उद्देश बदलायला लागला, विवाहाचा बदलता उद्देश आपण म्हणू त्याला, विवाहाचा बदलता उद्देश. तर त्याचा उद्देश चेंज व्हायला लागले हळूहळू. तर ते जेव्हा आपण असं म्हणू तर ते उद्देश काय होता, आधी उद्देश होता कास्ट इंडोगॅमी, म्हणजे आंतरजातीय विवाह. हा, मग आता ते राहिलेलं आहे का, जातीय, जाती अंतर्गत जे विवाह वगैरे होत होते आपल्या इथं, राईट. तर ते आंतरजातीय विवाह होऊ लागले. याचं आपण जे म्हणू कास्ट इंडोगॅमी, म्हणजे विवाह आपल्याला काय काय याचं आहे ते की आपल्याला जी शुद्धता आहे, कास्टची शुद्धता, ती आपल्याला टिकवायचं होतं आधी, राईट. त्याच्यामुळे काय व्हायचं, मग ते कास्ट इंडोगॅमी व्हायची, राईट. आणि आता ते काय होऊ लागले, आता इंटरकास्ट मॅरेजेस होऊ लागले, राईट. याचं हे झालं इंटरकास्ट मॅरेजेस. म्हणजे जे धार्मिक महत्त्व होतं त्याचं ते कमी होऊ लागले हळूहळू. इंटरकास्ट म्हणजे आंतरजातीय विवाह वगैरे होऊ लागले, त्याचं एक धार्मिक महत्त्व कमी झालं आहे मग, राईट. आणि दुसरी बाब याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की आधी जे याचं पर्पज होतं ते पर्पज असं होतं की त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की हे जे होतं त्यामध्ये विवाह ही संस्था आहे त्याच्यामध्ये काय होतं की ते कशासाठी आपण निर्माण केलेलं आहे, तर ते काय म्हणू आपण त्याला, त्याचा उद्देश काय होता, आधी त्याचा उद्देश होता जातीची शुद्धता टिकून ठेवणे, राईट. जातीची शुद्धता टिकून ठेवणे, सेक्शुअल युनियन आपण म्हणू त्याला, ते हा एक उद्देश होता त्याला, रिप्रोडक्शन, ना, प्रॉजिनी, सेक्शुअल युनियन, लैंगिक समाधान वगैरे हे त्याचं उद्देश होता आधी. पण आता तो चेंज झाला आहे आता, ठीक. आता जे मॅरेजची कन्सेप्ट आताची आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तुमचं, लव्ह मॅरेज वगैरे ह्या कन्सेप्ट उदयाला आल्या, राईट. त्याच्यामध्ये त्याचा उद्देश कमी झाला, म्हणजे चेंज झाला. आता तो धार्मिक राहिलेला नाही. आता तो कसा चेंज झाला, तर लव्ह मॅरेज वगैरे आलं. त्याच्यानंतर कंपॅनियनशिप हा एक महत्त्वाचा मुद्दा आला त्याच्यासोबत. कंपॅनियनशिप, कोणीतरी सहयोगी, सहकारी, लाईफ पार्टनर वगैरे असं जे गोष्टी आपण म्हणतो, तर ती गोष्ट जास्त हे झाली आता, है ना. आणि त्याच्यामध्ये काय म्युच्युअल ट्रस्ट, रिस्पेक्ट वगैरे ह्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता दुसरं काय, मग याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, दुसरं महत्त्व कसं कमी झालं, तर नवीन वेगवेगळ्या प्रकारचे मॅरेज अल्टरनेटिव्ह आले मॅरेजला, अल्टरनेटिव्ह टू मॅरेज,
अल्टरनेटिव्ह टू मॅरेज. काय अल्टरनेटिव्ह आलं मॅरेजला? जसं की लिव्ह इन रिलेशनशिप. लिव्ह इन रिलेशनशिप, हे लिव्ह इन रिलेशनशिप वगैरेचा उदय झाला भारतामध्ये आणि याचा ॲक्सेप्टन्स पण खूप वाढला आहे, राईट. आणि त्याला कायदेशीररित्या पण काय केलं मग ते, त्याला कायदेशीररित्या पण आपण हे झालेलं आहे त्याचं, राईट. त्याला कायदेशीररित्या पण मान्यता देण्यात आली. जसं उत्तराखंडमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड जेव्हा पास झाला तर त्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप कायदेशीर मान्यता पण देण्यात आली. तर याचा ॲक्सेप्टन्स समाजामध्ये वाढत चाललं आहे, राईट. तर लिव्ह इन रिलेशनशिप. त्याच्यानंतर नवीन अल्टरनेटिव्ह मॅरेजचं सिस्टम म्हणजे काय, तर सेम सेक्स मॅरेजेस. सेम सेक्स मॅरेजेस, ठीक आहे. भलेही सुप्रीम कोर्टाने याला अजून मान्यता दिलेली नसली तरीही काय झालं आहे तिथं, ते समाजामध्ये होत आहे ते सध्याच्या घडीला, राईट. तर ते एक आहे. याच्यामुळे काय होतं आहे, जे मॅरेज ही संस्था होती तर पवित्र होतं ते राखलं गेलेलं नाही आहे. मग ते कमी कमी होत चालले हळूहळू, राईट. दुसरी गोष्ट काय की आता कोर्ट मॅरेजेस वगैरे होत आहे, राईट. त्याला आपण काय म्हणू, डिरिच्युअलायझेशन ऑफ मॅरेज. त्याचं जे पवित्र असतं डिरिच्युअलायझेशन, डिरिच्युअलायझेशन, डिरिच्युअलायझेशन ऑफ मॅरेज. म्हणजे काय की आपण आता जे आधी विवाहामध्ये होणाऱ्या ज्या काही रिच्युअल गोष्टी होत्या आहे ना, त्याचं म्हणजे विधीकरण झालंय त्याचं सध्या, विवाहाचं विधीकरण है ना, विधीकरण व्हायला लागलंय विवाहाचं. म्हणजे लिगल मॅरेजेस वगैरे जे काय म्हणू, कोर्ट मॅरेजेस याचा उदय झाला. कोर्ट मॅरेजेस, कोर्ट मॅरेजेस, विधीकरण, विवाहाचं विधीकरण. तर हे ह्या बाबी इथं आपल्याला बघायला मिळतात. विवाहाचे विधीकरण वगैरे या गोष्टी आपल्याला इथं बघायला भेटतात. आणि त्याच्यामुळं काय झालं मग, त्याच्यामुळं जे आपले म्हणजे आपण ज्या काही पद्धतीनं विवाह करत होतो आता कोर्ट मॅरेजेस वगैरे व्हायला लागले. तिथं काही हे करण्याची गरज नाही आहे, काही मंत्र वगैरे उच्चारण करण्याची वगैरे काहीच गरज नसते, राईट. तर डायरेक्टली तुम्ही सही करून मॅरी होऊ शकता, नोंदणी पद्धतीनं विवाह, सिव्हिल मॅरेजेस म्हणून अशा पद्धतीने. त्याच्यामुळे मग त्याचं रिलिजियस सिग्निफिकन्स काय झालं, कमी झालं, राईट. नेक्स्ट मुद्दा तोच आहे आपला, राईट. धर्मनिरपेक्षीकरण झालं त्याचं, सेक्युलरायझेशन ऑफ मॅरेज. सेक्युलरायझेशन ऑफ मॅरेज, सेक्युलरायझेशन ऑफ मॅरेज म्हणजे काय, तर धर्मनिरपेक्षीकरण, 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 विवाहाचं धर्मनिरपेक्षीकरण झालं, राईट. आता हे विवाहाचं धर्मनिरपेक्षीकरण जेव्हा झालं तर ते का झालं, ते काय कारण असेल त्याचं, तर विवाहाचं जे महत्त्व होतं आधी, तर आपण आपल्या म्हणजे याच्यामध्ये हिंदू ट्रॅडिशनमध्ये काय आहे, तर हिंदू ट्रॅडिशनमध्ये घटस्फोट नावाचा प्रकारच नाही, सेपरेशन वगैरेचा प्रकार नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही एकाशी म्हणजे 7 जन्म 7 जी म्हणतो आपण, तर ते त्याच कारणामुळे म्हणत असतो आपण. तर तिथं आता काय झालंय, पण आता त्याचं महत्त्व कमी झालंय. रिलिजनचं महत्त्व जेव्हा कमी झालं आपल्या आयुष्यात तर मॅरेजमध्ये पण त्याचं महत्त्व कमी झालं आणि धर्माचं. आणि त्याच्यामुळं काय झालं, मग आता घटस्फोट वगैरे जे असतात, घटस्फोट वगैरे काय झाले आता वाढायला लागले है ना. त्याच्यानंतर सेपरेशन वगैरे ही जी कन्सेप्ट आहे विभक्त होणे, तर विभक्त होण्याचे प्रकार वगैरे वाढायला लागले. म्हणजे आता काय, आता ती धार्मिक बाब राहिलेली नाही आहे लोकांसाठी विभक्त होणे, हे पण काय झालं, नॉर्मल झालं हे खूप जास्त, राईट. नॉर्मल झालं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय आता, तर ते हे सेक्युलरायझेशन होतंय. आणखी एक बाब याच्यामध्ये जर आपण ऍड करायचे म्हणजे हे झालं, सॉरी, अल्टरनेटिव्ह टू मॅरेज अगर म्हणायचं झालं तर याच्यामध्ये आणखी आपण काय ऍड करू शकतो, तर चेंजिंग हे काय म्हणू आपण त्याला, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वगैरे, राईट. याचा पण उदय झाला, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. ही पण गोष्ट खूप कॉमन वगैरे झालेली आहे. मग त्याच्यामुळं ती संस्था काय, ती विवाह संस्था म्हणून काय होऊ लागले आता, ढासळत चाललेली आहे. तर हे काही मुद्दे जे आपल्याला प्रूफ करतात की खरंच काय विवाह ही संस्था आता त्याची चेंज होत चाललंय, त्याचं स्वरूप पण बदलतंय त्याचं, राईट. त्याचं स्वरूप बदलतंय. त्याच्यानंतर त्याचं जे पर्पज होतं, त्याचं उद्देश होतं, तो उद्देश पण काय व्हायला लागलंय, हळूहळू बदलायला लागलंय त्याचं, राईट. आणि याच्यामध्ये सेक्युलरायझेशनमध्ये आणखी गोष्ट कोणती झाली की जे घटस्फोट वगैरे आहे किंवा मग विभक्त होणे त्या गोष्टी वाढायला लागल्या मग याच्यामध्ये, ठीक आहे. तर ही गोष्ट आहे. त्यानंतर जर आपण खरंच ते महत्त्व कमी झालेलं असून सुद्धा अजूनही ते आपल्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे लग्न, राईट. तर महत्त्व अजूनही टिकून आहे. महत्त्व, दुसरा मुद्दा काय असेल आपलं, महत्त्व अजूनही टिकून आहे, अजूनही टिकून आहे, टिकून आहे असं जेव्हा आपण म्हणू, महत्त्व अजूनही टिकून आहे असं जेव्हा आपण म्हणू, तर ते कसं टिकून आहे, तर आपल्याला माहिती आहे की अजूनही जे काही विवाह वगैरे होतात आपल्या इथं, मॅरेजेस होतात, ते मॅरेजेस कशा पद्धतीने होत असतात, त्या मॅरेजेस आर स्टील फॉलोइंग द रिच्युअल्स म्हणजे जे आपल्या
धर्मविधी वगैरे आहेत त्यानुसारच मॅरेज वगैरे इथं होत असतं. जसं की काय आपल्याला माहिती आहे सप्तपदी वगैरे होतं इथं, राईट. सप्तपदी, सप्तपदी, कन्यादान, राईट. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, कन्यादान, ह्या गोष्टी होतात आणि ह्या गोष्टी सध्याही आपण फॉलो करत असतो. त्याला वेगवेगळ्या ज्या रिलिजियस सेरेमनीज आहेत असोसिएटेड विथ मॅरेज, तर त्या सध्याही आपण करत असतो. धार्मिक विधी वगैरे आहेत त्यानुसारच मॅरेज करतो आपण सध्या. त्याच्यानंतर दुसरं काय आहे मग इथं आपण जर सांगायचं झालं तर दुसरं ही गोष्ट अशी की अजूनही आपण जे डायव्होर्स वगैरे आहे, राईट, डायव्होर्स, घटस्फोट वगैरे, विभक्त होणे, ह्या गोष्टीला अजूनही आपल्या इथं मान्यता भेटलेली आहे का? नाही. आपण अजूनही त्याला कसं बघतो? विश्वासाचा भंग झालाय असं बघतो. बिट्रेयल ऑफ ट्रस्ट असं बघतो त्याला. घटस्फोट वगैरे होणं ही काय ही चांगली गोष्ट आत्ताही मानण्यात येत नाही आपल्या इथं, वाईटच मानण्यात येतं त्याला. तर ते विश्वासाचा भंग आहे असं म्हणण्यात येतो आपण त्याला, विश्वासाचा, राईट. तर त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं की अजूनही ती संस्था आहे, ती संस्था अजूनही टिकून आहे, राईट. त्याचं भलेही त्याचं फॉर्म वगैरे चेंज झाला असेल, नेचर चेंज झालं असेल, परंतु ती संस्था जशी होती तशीच आहे, राईट. तर ते म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात बदल झाले पण त्याचं महत्त्व एवढं कमी झालेलं नाही जसं याच्यामध्ये आर्ग्युमेंट आपण केली तसं, राईट. त्याच्यानंतर आपण जर बघायचं झालं तर अजूनही काही ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस अजूनही फॉलो होतात. ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस, राईट. पारंपरिक ज्या ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस होत्या जसं की काय, जसं की करवा चौथ वगैरे, हे अजूनही मान्यता येतं आपल्या इथं, राईट. करवा चौथ, तर हे अजूनही फॉलो करण्यात येतं आपल्या इथं, राईट. ते जेव्हा असं फॉलो होतंय म्हणजे आपल्याला काय कळतंय की ती अजूनही काय मॅरेज ह्या इन्स्टिट्यूशनमध्ये लोकांचा अजूनही विश्वास आहे, राईट. तर ते कमी झालेलं नाही. तर हे आपण सांगू शकतो त्याच्यावरून. दुसरं काय आणखी आपण सांगू शकतो की जे प्युरिटीसाठी कास्ट जे सिस्टम आहे त्याला टिकवण्यासाठी आपण काय मग टिकवण्यासाठी आपण काय केलं की मॅरेज वगैरे आहे ते कास्ट सिस्टमसाठी सध्याही आपण बघतो की मॅरेज कसे होतात, कास्ट इंडोगॅमीच प्रॅक्टिस होते सध्या. कास्ट इंडोगॅमी है ना, इंटरकास्ट मॅरेजेस, इंटर रिलिजियस मॅरेजेस ह्या काय ह्या खूप कमी प्रमाणात होतात आपल्या इथं, आंतरधर्मीय, आंतरजातीय. तर त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की ते तो जो होता धार्मिक त्याचा हे किंवा जातीच्या आधारावर हे होतं ते अजूनही टिकून आहे असं त्याचा आपण अर्थ काढू शकतो, राईट. तर ते ह्या काही बाबी आहेत त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की यस जे मॅरेज आहे ते मॅरेजचं भलेही फॉर्म वगैरे चेंज झाला असेल, राईट. आणि तरीही म्हणजे आता तरीही काय मॅरेज अजूनही स्वतःचं अस्तित्व किंवा ती संस्था अजूनही महत्त्व त्याचं तसंच कायम आहे. मग आता शेवटी आपण काय त्याला कन्क्लूड करताना काय म्हणू शकतो मध्ये, तर हे जे आहे मॅरेज आपल्याला आधी कसं समजायचं आपण, मॅरेज जी संस्था आहे मॅरेज, तर त्याचं हे फॉर्म असं चेंज झालं आहे की ते आधी आपण त्याला काय म्हणायचं आपण, इट वॉज अ रिलिजियस है ना, म्हणजे धार्मिक बाब होती आपल्यासाठी, धार्मिक बाब होती. आणि आता धार्मिक होती आणि दुसरं काय तर ते पवित्र पण होतं, ते आपल्यासाठी पवित्र होतं. सॅक्रामेंटल जे त्यांनी शब्द वापरला होता तोच सॅक्रामेंटल पण होतं, धार्मिक होतं आणि पवित्र होतं, ते पवित्र गोष्ट होती. परंतु ते महत्त्व तसंच राहिलंय पण ते आता थोडं थोडं काय व्हायला लागलंय, धार्मिक वरून ते आता सेक्युलर झालंय, थोडंसं सेक्युलर व्हायला लागले. आणि सॅक्रामेंट वगैरे ज्या गोष्टी होत्या त्या संस्कारात्मक वगैरे आहेत ते, तर ते संस्कारात्मक करून ते आता काय झाले, सेक्युलर बाबी झाल्या आहेत त्या. म्हणजे आता मॅरेज कशा झालंय, सेक्युलर बाब झालेली आहे ती. म्हणजे आता त्याचं महत्त्व, धर्माचं महत्त्व त्याच्यामध्ये कमी होत चाललेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की मॅरेज अजूनही हे आहे, मॅरेजचं महत्त्व आहे समाजामध्ये, परंतु त्याचं स्वरूप बदलत चाललंय हळूहळू. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की ती धर्मनिरपेक्ष बाब झालेली आहे आता, असं म्हणू आपण त्याला, धर्मनिरपेक्ष, राईट. खूप जास्त प्रमाणात नाही पण थोड्याफार प्रमाणात, जसं आपण जे काही डिस्कस केलं त्याच्यावरून आपल्याला कळलं की त्याचं स्वरूप बदलतंय. स्वरूप, मॅरेजचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे, तर स्वरूप बदलतं आहे, स्वरूप बदलत आहे. परंतु महत्त्व तसंच आहे जे आधी होतं, परंतु महत्त्व तेच टिकून आहे, तेच आहे, ठीक आहे. महत्त्व तेच आहे सध्या समाजामध्ये. तर असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो, ठीक आहे. तर ह्या काही बाबी आपण काय करू शकतो, तर ह्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मॅरेज सिस्टम आहे भारतामधलं, तर त्याचं फॉर्म वगैरे चेंज होऊ लागले. त्याला कारणीभूत घटक आपण डिस्कस केले, राईट. तर ते सगळे कारणीभूत घटक जे काही डिस्कस केले आपण, त्याच्यावरून आपल्याला कळतं की ज्या काही हे आहेत. आता दुसरं आपण इथं आणखी एक गोष्ट ॲड करू शकतो, दॅट इज मीडिया. मीडिया म्हणजे जे काही त्याचा प्रभाव, मीडियाचा जो प्रभाव आहे, मीडियाचा प्रभाव कशा प्रकारे, जे फिल्म वगैरे आहे त्याच्यामध्ये त्याचं पर्पज चेंज होऊन दाखवण्यात येतं, सेक्युलर गोष्ट वगैरे दाखवण्यात येते, लव्ह मॅरेज वगैरे, ह्या ज्या गोष्टी त्या फिल्म वगैरे ह्या गोष्टीवरूनच आल्या आपल्याकडे. तर ती गोष्ट पण तुम्ही ॲड करू शकता.
तर ह्या अशा बाबींमुळे काय मग ते महत्त्व आपल्याला कमी झालेलं दिसतं. परंतु मग आपण नंतर डिस्कस केलं की मॅरेजमध्ये अजूनही काय आपण धार्मिक विधी वगैरे अजूनही फॉलो करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं मग की जस्ट मॅरेज जी सिस्टम आहे धार्मिक विधी, तर ती अजूनही टिकून आहे. विधी वगैरे जे असतात सप्तपदी, कन्यादान, ह्या गोष्टी अजूनही टिकून आहे. आणि डायव्हर्सला अजूनही आपण वाईटच समजतो, राईट. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, आणि सध्या जे काही मॅरेजेस वगैरे भारतामध्ये होत आहे, तर तुम्ही जर त्याला पाहिलं तर ते आपल्याला काय दिसून येतं तिथं, त्या मॅरेजेस वगैरे काय आहे, रिलिजियसच सेरेमनी असल्यासारखं त्याला ट्रीट करण्यात येतं. तर त्याच्यामुळे ते आपल्याला हे समजतं याच्यावरून की मॅरेज संस्था महत्त्व तसंच आहे त्याचं. मॅरी करणं हे एक आपला समाजाचा भाग येतो, राईट. ते काही काही धर्मामध्ये त्याला कर्तव्य वगैरे पण म्हटलं आहे, राईट. तर ते पण इथं आहे. तर ते तसंच टिकून आहे, पण त्याचं चेंज झालं आहे. काय चेंज झालं आहे, त्याचं नेचर चेंज झालं आहे, त्याचं स्वरूप चेंज होतं आहे, राईट. तर ह्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आहे. पुढच्या वेळेस जेव्हा भेटू आपण, तर आणखी एखादा प्रश्न असाच डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. मला अपेक्षा आहे की तुम्हाला कळलं असेल की कसं काय प्रश्नाला आपण टॅकल करण्याचा प्रयत्न करू शकतो, राईट. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण जेव्हा सुरुवात केली, तर आपल्याला सगळ्यात आधी हे सांगावं लागेल की विवाह ही संस्थाबद्दल आपल्याला सांगावं लागेल की ते का महत्त्वाचं आहे भारतीय समाजामध्ये. तर काही ट्रॅडिशनमध्ये आपण त्याला सेक्रेट बॉन्ड वगैरे म्हणतो, राईट. तर ते आणि भारतीय जी संस्कृती आहे, मग त्याच्या धर्माच्या परी जाऊन ते संस्कृती वगैरे आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये. तरीही ते काय आहे, तिथं मॅरेज बिटवीन टू फॅमिलीजच म्हणतो आपण, कोणताही धर्म असतो, राईट. तर ते आहे. दुसरं मग इथं सोशली ॲक्सेप्टेड असतं ते मॅरेज नॉर्म, है ना. त्याच्यानंतर मग पुढं बॉडीमध्ये आपल्याला लिहायचं आहे, व्हॉट आर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर डिक्लाइन ऑफ व्हॅल्यू ऑफ मॅरेज, है ना. तर ते काय कारणीभूत घटक आहेत ज्याच्यामुळं काय होतं आहे की ते मॅरेजची ही जी संस्था आहे त्याचं महत्त्व कमी होईल. तर ते आपल्याला इथं लिहायचं आहे. मग त्याला आपण माहिती आहे, जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन आहे, नागरिकीकरण आहे, आधुनिकीकरण आहे किंवा पाश्चिमात्यकरण. तर त्या गोष्टींमुळे त्याचं कमी होऊ लागलेलं आहे, महत्त्व कमी, राईट. तर मग कशा प्रकारे आपल्याला प्रूफ करता येईल की महत्त्व कमी झालेलं आहे, मग आपण पुढं मुद्दे डिस्कस केले त्याच्याबद्दल. तर ते मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तुम्हीही लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण ही जी एक्झाम आहे ती फक्त काय आहे, रिटन रायटिंगच्या बेसिसवरच तुम्हाला ती सिलेक्शन वगैरे त्याच्यावरच होणार आहे. त्याच्यामुळे अपेक्षा आहे की तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली असेल, राईट. ह्यावर्षी जे काही अटेम्प्ट देत आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढच्या वर्षी देणार आहेत त्यांनी सुद्धा सुरू केलं असेल. तर पुढच्या वेळेस भेटूया आपण. आणि जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. डायरेक्शन अकॅडमीचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण पुढच्या. थँक्यू सो मच.